सापळेंनी बनवलेल्या अहवालात मोठी माहिती समोर आली आहे। अल्पवयीन आरोपीऐवजी ससूनमध्ये आईचंच ब्लड सॅम्पल घेतलं होतं। ही माहिती आता अधिकृतपणे समोर येते आहे। श्रीहरी हळनोरनं एकूण 3 जणांचे ब्लड सॅम्पल घेतले होते। आरोपीच्या आईसह 2 वृद्धांचेही ब्लड सॅम्पल त्याने घेतले होते। मात्र आईचे ब्लड सॅम्पल फॉरेन्सिक लॅबमध्ये रिपोर्टसाठी पाठवण्यात आले आहेत। आरोपीच्या आईवरही आता कारवाईची शक्यता आहे। आरोपीच्या आईची चौकशी झालेली आहे। आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर आता आपल्यासोबत आहे। कृष्णा, अतिशय धक्कादायक माहिती एका पाठोपाठ एक समोर येते आहे, याबद्दल आणखी काय तपशील? सौरभ, या सगळ्या प्रकरणामध्ये आपण पाहतो की आधीपासून अनेक खुलासे आतापर्यंत झालेले आहेत। मात्र एक महत्त्वाचा प्रश्न होता की अल्पवयीन आरोपीचे जे ब्लड सॅम्पल ससूनमध्ये घेण्यात आलेले होते ते बदलण्यात आलेले होते। मात्र बदलण्यात आलेले रक्त नेमकं कोणाचं होतं, पोलीस यावरती आजही अधिकृतपणे भाष्य करत नाहीयेत किंवा अल्पवयीन आरोपीची आई ही रडारवरती आहे हे सुद्धा मान्य करत नाहीयेत। मात्र पल्लवी सापळे यांची जी काही समिती होती त्या समितीनं जो काही ससूनमधल्या चौकशीचा अहवाल बनवलेला होता त्यातून आता बऱ्याचशा बाबी स्पष्ट झालेल्या आहेत। अल्पवयीन आरोपीचं रक्त बदलण्याच्या उद्देशानं श्रीहरी हळनोर जो पोलिसांच्या या सगळ्या गुन्ह्यातला आरोपी आहे त्याने एकूण 3 रक्ताचे नमुने घेतलेले होते। त्यामध्ये एक महिलेचं रक्त आहे आणि 2 वयस्कर व्यक्तींचं रक्त आहे, असं स्पष्टपणे या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। त्यामुळे ही महिला अल्पवयीन आरोपीची आई असल्याचं आता सांगण्यात येत आहे। याच महिलेचं रक्त घेऊन हे पुढे तपासणीसाठी देण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे अल्पवयीन आरोपीच्या वडिलांच्या रक्तासोबत ते मॅच झालं नाही, त्याचा डीएनए मॅच झाला नाही। मात्र दुसऱ्यांदा अल्पवयीन आरोपीचं जे रक्त घेतलं ते रक्त वडिलांच्या डीएनए सोबत थेट मॅच झालं आणि त्यामुळे हा सगळा प्रकार उजेडात आलेला होता। आणि त्यानंतर ससूनमधले 2 डॉक्टर आणि 1 कर्मचाऱ्याला अटक झालेली आहे। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणामध्ये आपण पाहतो की पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं हे रक्त जे काही बदलण्यात आलेलं आहे त्यामध्ये ज्या व्यक्तींचं रक्त घेण्यात आलं त्यांना जर ती कल्पना असेल तर त्यांच्यावरती सुद्धा अटकेची कारवाई होण्याची दाट शक्यता आहे। बरोबर कृष्णा, धन्यवाद या माहितीबद्दल।